अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 4. त्रयमूर्ती दत्तात्रय. श्री दत्तात्रय अवतार कथा संदर्भ श्री गुरुचरित्र. अध्याय 4. त्रयमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम मी तुला अत्रेय ऋषी कोण होते ते सांगतो. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते. त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा, त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. मग त्यांचे 2 तुकडे झाले व तेथे वरती आकाश, खाली भूमी असे 2 भाग झाले. ब्रह्माने तेथे 14 भुवने निर्माण केली. 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि काम, क्रोधादी षड्विकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, क्रतू आणि वशिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. त्या सप्तर्षीपैकी अत्रेंची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाची ऐश्वर्य घेईल की काय, अशी सर्व देवांना भीती वाटू लागली. मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेशा या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री, अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे. ती काया, वाचा, मनाने अतिथींची पूजा करते. ती कुणालाही विनमुख करत नाही. तिची अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो. वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाय योजना करा, नाही तर स्वर्ग तर जाईल, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल. देवाचे गाऱ्हाणे ऐकताच ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाही तर यमलोकाला पाठवू. असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मग सती अनुसयाचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला. मग ते तिघेजण अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसया आश्रमात एकटीच होती. ते अनुसयाला हाक मारून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमामध्ये सतत आनंद चालू असते. अतिथी अभ्यंग ताना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसावयास दिले. त्यांना अर्ध्य पाद्य देऊन गंधाक्ष पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाले, आपण स्नान करून या, तोपर्यंत पाने वाढते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे असे म्हणून अनुसयेने त्यांना बसावयास पाठ दिले. पाने मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाही तर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटामधून तारून नेईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षुकांना तथास्तु असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले. पतीची मानसपूजा केली, मनातून पूजा केली. मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या 3 भिक्षुकांची 3 तेजस्वी सुंदर बाळे बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली. अंगाई गीत गाऊ लागली. ती बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची भूक लागली. अन्नाची नव्हती.
त्यांना आता अन्नाची भूक नव्हती, त्यांना हवे होते ते आईचे दूध हवे होते. त्याच वेळी अनुसयेला वात्सल्याने पाळणा फुटला. तिने एका एका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली होती. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली गेली. दुपारी अत्रि ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत. हे अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अत्रेंपुढे प्रकट झाले. वर माग असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनुसयेला म्हणाले, त्रयमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली, नाथ, हे 3ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्री म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तु असे म्हणून 3ही देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्रा झाले, श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा दत्त येथेच राहील. तोच त्रिमूर्ती आहे असे समज. अनुसयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास ताप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची देव करीत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्तांच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि अनुसयेचा पुत्र श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकतत्वाने राहिले. अत्रि म्हणून अत्रेय आणि अत्रि अनुसयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त. तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. अशा प्रकारे सिद्धयोग्यांनी नामधारकाला दत्त जन्माच्या अवतारांची अद्भुत कथा सांगितली. ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो सिद्धयोग्यांना म्हणाला, श्री दत्तात्रयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा. सिद्धयोग्यांनी तथास्तु म्हटले. दत्तात्रयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला. या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंती आणि श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी यांची ही जयंती महोत्सव समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रकटली. जनोद्धरासाठी सतत फिरली दीनितली. जयांच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरद, मणी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा. स्वामींचा जन्म गाणगापूर येथील लाड चिंचोळी येथे इसवी सन 1908 साली आजच्या दिवशी झाला. स्वामी एकदा आपल्या प्रवचनात उल्लेख केला होता, आम्ही मूळ गाणगापूर येथेच असो. स्वामींच्या माता आणि पिता यांनी भगवान दत्तात्रय यांची खडतर तपश्चर्या करून दत्तात्रय यांचा मिळालेला प्रसाद म्हणजे श्रीधर स्वामींचा जन्म म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी गाणगापूर या पवित्र तीर्थक्षेत्री स्वामींचा जन्म झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्वामी पुण्यात आले तेव्हा अध्यात्माची ओढ आणि आवड लहानपणापासूनच होती. ती ओढ स्वामींना सज्जनगडाला घेऊन गेली. आध्यात्मिक साधनेसाठी स्वामी इसवी सन 1927 साली स्वामींचे गडावर आगमन झाले. सज्जनगडावर स्वामींनी साधनेसोबत समर्थांची सेवा सुरू केली. साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे. योगीराज कल्याण स्वामींनी सामर्थ्याच्या सानिध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला. त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली. ज्याप्रमाणे कल्याण स्वामींना समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन दर्शन दिले, त्याचप्रमाणे अवघ्या 3 वर्षाच्या सेवेत स्वामींना समर्थांनी 1930च्या दास नवमी दिवशी सगुण दर्शन देऊन दक्षिण भागात समर्थ विचारांचा प्रचार करण्याची आज्ञा केली. त्यांच्या आज्ञेप्रमाणे स्वामी पुढे कर्नाटकामध्ये गेले आणि पुढे पूर्ण कर्नाटकात स्वामींनी समर्थ संप्रदाय वाढवला. शिगेहल्ली येथे स्वामींनी संन्यास ग्रहण केला. मधल्या कालखंडामध्ये एक प्रकारचे ग्लानित्व आणि औदासीन्य संप्रदायाला आले होते आणि समर्थांचे समाधीस्थान सज्जनगड, त्याचप्रमाणे चाफळ, शिवथरगड, समर्थांचे जन्मगाव जाम या ठिकाणचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते. श्रीधर स्वामी महाराज यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला आणि वरील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास केला. अनेक ग्रंथ, स्तोत्र, रचना स्वामींनी केली आणि 1973 साली वरदहळ्ळी, वरदपूर तालुका सागर, जिल्हा शिमोगा, कर्नाटक येथे महासमाधी घेतली. समर्थांना सुद्धा दत्तात्रय यांनी दिलेला सोटा समर्थांचा शेज घरात आहे.
आणि त्यांनी दिलेल्या पादुका समर्थ समाधीच्या मागे सिंहासनावर विराजमान आहेत. की जेव्हा किंवा सज्जनगडावर जाल तेव्हा अवश्य श्रीधर कुटी या वास्तूमध्ये दर्शन घेऊन आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव नक्की घ्या. दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रय आणि श्रीमंत परमहंस परमव्रजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी यांच्या चरणी साष्टांग दंडवत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामींना एकच मागणे मागूयात. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला वारी. सर्व अरिष्ट नेऊनी लया समोह जो वाढला, अज्ञानांध जनांसी मुक्त करुणे शांतपदी बैसवी. विनंती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. शुभम भवतु. ओम शांती.